जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. त्यामध्ये अमरावती ग्रामीणचे पोलीस शिपाईचे फायनल कट ऑफ लिस्ट बघणार आहोत. आता फायनल कट ऑफ लिस्ट मध्ये फक्त एक तुम्हाला विशेष मध्ये यामध्ये फक्त 75 मार्कावर एक पोरगा पोलीस झालाय. तर कुठला झालाय ते बघणार आहोत आपण. तर आता ओपन पासून चालू करूया आपण. तर ओपनचं मेरिट लिस्ट बघितले आपण तर जनरलचा कट ऑफ किती लागलेला आहे मुलांचा, तर 125 मार्काचा, आणि मुलींचा बघितलं तर किती फक्त 117 मार्काचा मेरिट लागलेलं आहे. आता स्पोर्टमॅन वालांचा ओपनचा किती लागलेलं 114 मार्क. आता प्रकल्पग्रस्त वाला 116, भूकंपग्रस्त 109 मार्क, एक सर्व्हिसमॅन वाले 101 मार्क, तर पोलीस चाइल्ड पोलीस पाल्ले 107 मार्क, आणि होमगार्डचं किती लागलेले 115 मार्क. तर एवढे असं मेरिट लागलेलं तो ओपनचं. SC मध्ये बघितलं आपण तर SC वाल्यांचं मुलांचं मेरिट किती लागलेलं ते 117 मार्क मुलांचं मेरिट लागले. तर मुलींचं किती 110 मार्काचं मेरिट लागलेलं आहे. स्पोर्टमॅन वाल्यांचं बघितलं तर आपण किती 113 मार्काचं मेरिट लागले स्पोर्टमॅन मध्ये, जास्त नाही फरक पडला, फक्त 4 मार्काचा जनरल मध्ये आणि ह्याच्यामध्ये. आता प्रकल्पग्रस्त वाल्यांचं बघितलं आपण तर 114 मार्क, भूकंपग्रस्त म्हणलं तर 95 मार्क, एक सर्व्हिसमॅन बघितलं तर 93 मार्क, पोलीस पाल्ले 83 मार्क, तर होमगार्ड 107 मार्कचं असं मेरिट लागलेलं आहे. तर एसटी कास्ट वाल्यांचं बघितलं आपण तर मुलांचं 112 मार्कावर मेरिट लागलेलं आहे फायनल मेरिट. तर मुलींचं बघितलं 104 मार्क, स्पोर्टमन वाल्यांचं 99 मार्कावर फक्त झालेलं आहे स्पोर्टमन एसटी कास्ट वाल्यांचा. तर प्रकल्पग्रस्त 105 मार्क आणि होमगार्ड 93 मार्क. आता विजय कास्टमध्ये बघितलं तर जनरलचं 124 मेरिट मुलांचं लागलेलं आहे, आणि मुलींचं बघितलं तर 112 मार्क. आता NTB कास्टमध्ये कास्टचं बघितलं तर मुलांचं 124 मार्कात लागलेलं आहे, आणि मुलींचं 111 मार्कावर फायनल मुलगी घेतलेला आहे, म्हणजे शेवटची मुलगी. 91 मार्क होमगार्ड एक सर्व्हिसमॅन. आणि NTC कास्ट बघितलं आपण तर मुलांचं 124 मेरिट लागलेले, तर मुलींचं बघितलं तर 113 मार्कावर मेरिट लागले, आणि एक सर्व्हिसमॅन बघितलं फक्त 97 मार्कावर एक सर्व्हिसमॅन NTC वाली घेतलेला आहे. आता NTD कास्टमध्ये गेला आपण NTD मध्ये तर मुलांचं मेरिट किती लागले 117 मार्काचं, मुलींचं किती लागले 115, आणि एक सर्व्हिसमॅन बघितलं तर 98 मार्क एक सर्व्हिसमॅन मध्ये घेतलेला आहे. SBC कास्टमध्ये बघितलं तर ह्यांचं पण SBC मध्ये काही जास्त कमी गेलेलं नाहीये मेरिट. 125 ओपनचं लागले, आणि SBC वाल्यांचं किती 122 मार्क, फक्त म्हणजे किती 3 मार्काचा फरक पडला. आता फिमेलचं बघितलं आपण तर SBC तर 108 मार्क, आणि एक सर्व्हिसमॅन बघितलं तर 54 मार्काचं. तुम्हाला एक मज्जा म्हणून असे बघायला भेटणार इथं की काय जागा आहेत तिथं त्या ह्याच्यासाठी अर्ज पण नाहीत आले. आता इथं OBCचं बघणार आहोत शेवटचं मेरिट. तर जनरलचं किती लागले मुलांचं तर 122 मार्काचं फायनल मेरिट लिस्ट घेतलेले आहे. मुलींचं बघितलं तर 111 मार्क, स्पोर्टमॅनचं बघितलं तर किती 108 मार्कावर घेतले स्पोर्टमॅन सुद्धा. आता प्रकल्पग्रस्त 109 मार्क, अर्थविक भूकंपग्रस्त बघितलं 75 मार्क, बघितलंय किती फक्त 75 मार्कावर पोरगा पोलीस झालाय. जिल्हा निवड किती महत्वाची ठरलेली आहे ह्याची. त्यामुळे पोलीस भरती सगळ्यात महत्वाचं पॉईंट म्हणलं ना, किती तुम्ही अभ्यास करा, किती लेखी परीक्षेचा अभ्यास करा, किती ग्राउंडचं प्रॅक्टिस करा, पण जिथं जिल्हा निवड चुकते ना तुमचे मित्रांनो, तिथं सगळ्यात जास्त तुमचं अख्खं वर्ष वाया जातं. आता इथं एक सर्व्हिसमॅन 95 मार्क, पोलीस चाइल्ड 94 मार्क, होमगार्ड 112 मार्क, हे असं मेरिट लागलेलं आहे. आता बाकीचं आपण SCBC कास्टचं बघितलं तर मुलांचं 116 मार्क, मुलींचं 106 मार्क, स्पोर्टमॅन बघितलं तर 106 मार्क, प्रकल्पग्रस्त बघितलं 114, आणि होमगार्डचं 104 मार्कावर, आणि EWS का शेवटचे फायनल EWS जनरलचं बघितलं आपण तर 115 मार्काचं जनरल लागले मुलांचं. फिमेलचं बघितलं तर 86 मार्कावर फिमेल घेतलेले EWS, बरंच कमी लागले इथं पण. स्पोर्टमॅन बघितलं तर 85 मार्क, प्रकल्पग्रस्त 99 मार्क, एक सर्व्हिसमॅन बघितलं तर 89 मार्क, पोलीस पाल्याचं बघितलं तर 106 मार्क, आणि होमगार्डचं बघितलं तर 110 मार्क. आता एक तुम्हाला मज्जा दाखवतो मित्रांनो, इथं बघा काय लिहिले तर माजी सैनिक राखीव असलेल्या जागेकरता अजच्या 2 जागा, विजाच्या 01 जागा म्हणजे OBCच्या अज, SCBCच्या 3 जागा, आणि EWS 2. आता ह्या 2 जागेसाठी आहे ना फॉर्मच मिळाला. प्रवर्गामध्ये माजी सैनिक उमेदवार उपलब्ध नसल्याने सदरची पदे शासनाने सामान्य प्रशासन RTA दिनांक 16 पुढील भरती करतात कॅरियर फॉरवर्ड करत. म्हणजे आता हे बघितलं ना, हे 4 जागेवरचे एक सर्व्हिसमॅनला एक पण अर्ज नाही आला, म्हणजे डायरेक्ट एक सुद्धा अर्ज नाही आल्यामुळे आता हे पद डायरेक्ट रिकामी, आता पुढच्या भरतीला कॅरी फॉरवर्ड करण्यात आले. तर बघितलं ना, जिल्हा निवड एकदम महत्वाची ठरते आता. त्यामुळं मुलांना
जिल्हा निवड एकदम महत्वाची ठरते, त्यामुळे फॉर्म भरताना एकदम विचार करून फॉर्म भरायचा आहे. नाहीतर काय जागेवर तुम्ही जाणार, जिथं सगळी चालले तिथं जाणार, सगळी जातात म्हणून आपण जायचं. मेरिट एकदम हाय जातं. आता मुंबईला सुद्धा मेरिट एकदम हाय जाणार आहे. आता त्यामुळे काय काय पोरं तर 100 मार्कावर पोलीस झाल्यात. जिल्हा निवड लय महत्वाची ठरलेली. त्यामुळं पुढच्या भरतीला येणाऱ्या जिल्हा निवडवर जास्त भर द्या. अभ्यास करा, ग्राउंड व्यवस्थित द्या. जिल्हा निवड फक्त चांगला सल्ला घेऊन जिल्हा निवड ठरवा. 2 जागा असू द्या, 2 जागेवर जास्त पोरं येत नाहीत. जिथं 10 जागा आहेत तिथं जास्त पोरं येतात, जिथं 2 जागा आहेत तिथं कमी पोरं येतात. त्यामुळे तुमचा तेवढा कॉन्फिडन्स तयार झाला पाहिजे 2 जागेवर सुद्धा भरती व्हायचं. त्यामुळे जिल्हा निवड सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कोणी लाईक केल्याशिवाय जायचं नाही मित्रांनो. धन्यवाद.